नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे। काय आहे तो नवीन शासन निर्णय, त्याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या लाडक्या बहिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही नवीन शासन निर्णय आणि नवीन काय योजना सरकारने काढली याची माहिती भेटेल। लाडकी बहीण योजना तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे की लाडक्या बहीण योजनेद्वारे सरकार प्रत्येक बहिणीला, प्रत्येक आईला, प्रत्येक आजीला 1,500 रुपये महिना देत आहे। परंतु मध्यंतरी काही काळापर्यंत हे पैसे येणे स्टॉप झाले। का बरं स्टॉप झाले? तर त्यांनी KYC केली नव्हती। अहो, KYC करावंच लागते। का बरं करावं लागते? तर सरकारला कळलं पाहिजे की ही व्यक्ती हयात आहे आणि ह्या व्यक्तीचं बँक खातं चालू आहे, कारण तो पैसा चुकीच्या हातात गेला नाही पाहिजे। त्यामुळे आपल्याला KYC करावं लागते। तर KYCमध्ये काहीच अवघड नाही, फक्त एवढंच आहे की आपलं आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड हे व्हेरीफाईड होतं आणि आपल्या मोबाईल नंबरवर जो OTP येतो तो सांगितला का झाली KYC। तर एवढंच आहे। तर काय आहे बघा ते, महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे। या योजनेचे पैसे काही महिलांना वेळेवर न मिळाल्यामुळे आणि काही तांत्रिक बदलामुळे ही योजना बंद होणार की ₹28 received on PhonePe अशी भीती लाभार्थ्यामध्ये निर्माण झाली होती। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी घोषणा करत सर्व शंकांचे निरसन केले आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। बघा, देवेंद्र फडणवीस यांनी एक अशी नवीन मोठी घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। तर जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना त्यांनी असे स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून ही योजना सातत्याने सुरू राहणार आहे। एवढेच नाही तर लाडक्या बहिणींना भविष्यात लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। त्यासाठी तुम्ही ह्या योजनेमध्ये नियमित KYC करत राहा आणि या योजनेचा लाभ घेत राहा, अशी योजनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केली। त्यावेळी महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। तर बघा, आजपासून तुम्हाला मोठे गिफ्ट पण मिळणार आहे। एकत्र ₹3,000 रुपयाचे वाटप होणार आहे। त्यासाठी लिस्ट जाहीर झाली आहे, ती लिस्ट पण चेक करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।